नमस्कार. परत एकदा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय का आणि व्हिडिओ दिसतोय का? बोलता येत नाहीये का? म्हणजे रिप्लाय नाही करता येते का? एनेबल केलंय चॅट. सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे आपला ईमेलमध्ये तुम्हाला लिंक येते. त्यामुळे ती लिंक वापरून तुम्ही जॉईन करायचं. मी लिंक तुम्हाला शेअर करणार नाहीये. तुम्हाला लिंक दिलेली आहे नेटबेटनी. दुसरं, अ, आपण ज्यावेळेला सेशन संपतो त्यावेळेला बरेचसे जण हे प्रॉपरली लॉग आउट करत नाही. आणि म्हणून मग बरेच वेळेला आपलं ग्लिच ते येत राहतात आणि मग आपल्याला ते जॉइन होता येत नाही. त्यामुळे सगळ्या जणांना कळतं, माझं जॉइन होत नाहीये, मला कळत नाहीये, माझं काही आतमध्ये जात नाही वगैरे, वगैरे, वगैरे. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं जरा त्याच्याबद्दल काळजी घ्या, की सेशन संपल्यावरती प्रॉपरली लॉग आउट करायचंय आणि मग तुम्ही अ, आपल्या सेशनची जी लिंक तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून दिलेली आहे, त्याच्यातून तुम्ही जॉइन करायचं. त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नेटबेटला अ, विचारू शकता. ओके. थोडंसं सेशनच्या आधी करा. एक दिवस आधी किंवा थोडंसं समजून घ्या म्हणजे मग तुमचं शेवटच्या क्षणाला घाई होणार नाही. तर आपण प्रॅक्टिस करत आहोत, की नंबर 1 म्हणजे शरीर कसं स्थिर करायचं. नंबर 2 म्हणजे मनातले विचार कसे थांबवायचे किंवा मन कसं शांत करायचं आणि थर्ड म्हणजे आपण आपल्या हृदयाकडे लक्ष द्यायचं. या 3 ॲक्टिव्हिटी आपण केलेल्या. किती जणांनी त्याची प्रॅक्टिस केलेली आहे? किंवा जमलंय, करतोय, येतंय किंवा वेळच नाही मिळाला. काहीतरी, काहीतरी व्हेरी गुड. प्राची गिंडे मॅडमनी हात वरती केला म्हणजे अ, त्यांनी ती प्रॅक्टिस केलेली आहे. व्हेरी गुड. हे तुम्ही जर केलंत तर हळू-हळू, हळू-हळू आपल्याला लक्षात येईल, की आपण आपल्याकडे लक्ष देणं, आपल्या कॉन्शियसली सबकॉन्शियस पॅटर्नकडे लक्ष देणं. तर हार्टकडे लक्ष देऊन हार्ट आपल्याला ओपन करायचंय. हळू-हळू हार्ट ओपन करायचं म्हणजे ओपन हार्ट सर्जरीसारखं नव्हे. तर आपल्याला तसं करायचं असेल तर त्याच्यासाठी ही प्रॅक्टिस करायला सांगितलेली. तर आज आपण ते एक बघणार आहोत. दुसरं आपल्या हार्टचं अ, ठोके आपल्याला ऐकायला येतात का? जेव्हा बाकीचं सगळं शांत होतं, आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपलं मनातले विचार हे सगळं शांत होतं आणि पूर्णपणे आपण आपल्या आतमध्ये फोकस आहोत. त्यावेळेला आपल्याला आपल्या छातीचे ठोके हे आपल्याला ऐकायला येतात. आपल्या हाताची जी नस आहे, ती आपल्याला त्याचे ठक, ठक, ठक असं ऐकायला येतं. म्हणजे हे 2 गोष्टी आपल्याला ऐकायला येतात. तर ते आपण पुढची स्टेप एक करणार आहोत, की आपण हे करू शकतो का? त्याच्यासाठी एक वेगळी प्रॅक्टिस मी तुमची घेण्याची आधी पण घेतलेली आहे, नवीन नाहीये, की पूर्णपणे आपण आपल्या आतमध्ये जायचं आणि पूर्ण शरीराच्या आतमध्ये पोकळी बघायची. ठीक आहे? चालू करूया. अ, मजा येईल एकदम मस्त. मला हे मेडिटेशन खूप आवडतं आणि ह्याच्यातून आपण हळू-हळू, हळू-हळू पुढच्या स्टेपला आपण जाणार आहोत. ओके, रेडी? डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. डोळे रिलॅक्स, कपाळ रिलॅक्स, कान रिलॅक्स, नाक, जबडा, संपूर्ण डोकं,
मान, गळा, खांदे, दोन्ही हात, हाताचे पंजे, हाताची बोट, छाती, पोट, कंबर, पाठीचा कणा, कण्याची उजवी बाजू, डावी बाजू, संपूर्ण पाठ, पाय, पायाचे मांड्या, ढोपरं, पोटऱ्या, पावलं, पायाची बोट, सर्व काही रिलॅक्स झालेलं आहे. संपूर्ण शरीर आपलं आता स्थिर झालं असेल, लॉक झालं असेल, आपल्याला आपलं वजन जाणवत नसेल, अतिशय स्थिरता आली असेल. आता आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे न्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास, जाणारा प्रत्येक उच्छ्वास हा निरीक्षण करायचा आहे. एकही श्वास सुटू द्यायचा नाहीये. प्रत्येक श्वासाकडे निरीक्षण करायचं आहे. आपला श्वास कसा आहे? लांब आहे, छोटा आहे, जाडा आहे, पातळ आहे, छातीपर्यंत पोहोचते की पोटापर्यंत पोहोचते? आपलं पोट आणि छाती कशी एक्सपॅन्ड होतीये, कशी कॉन्ट्रॅक्ट होतीये? आपला
श्वासाची लांबी किती आहे, खोलवर आहे का? हे सगळं आपल्याला श्वास निरीक्षण करताना बघायचं आहे आपल्या श्वासाची क्वालिटी. जितकं आपण शांत व्हायला लागू, तेवढा श्वास हळुवार व्हायला लागेल. जणू काही श्वास थांबला आहे, अशा स्टेजपर्यंत आपण पोहोचतो. जर पूर्णपणे शांत झालं असेल, विचारांची गर्दी कमी झाली असेल, तर या अवस्थेपर्यंत आपण पोहोचतो. आता आपलं लक्ष हे हृदयाकडे न्यायचं आहे, छातीच्या डाव्या बाजूला आणि हृदयातून श्वासोश्वास करायचा आहे. हवं असल्यास उजवा हात छातीवर ठेवायला हरकत नाही, पण हृदयातून श्वासोश्वास करायचा आहे. आता आपलं लक्ष हे आपल्या शरीराच्या आतमध्ये न्यायचं आहे. एक संपूर्ण शरीराच्या आतमध्ये काळोखी पोकळी आहे. पूर्ण रिकामं आहे आतमध्ये. संपूर्ण रिकामं शरीर आणि सगळं काळोखाने भरलेलं. डोक्याच्या आतमध्ये काळोख आहे, छातीच्या आतमध्ये पोकळी आहे आणि काळोख आहे. सगळं रिकामं आहे. अगदी आपण आपल्या आतमध्ये फिरायचं आहे, म्हणजे डोक्यामध्ये फिरायचं आहे, छातीमध्ये फिरायचं आहे, खालती परत पायापर्यंत जाऊन यायचं. संपूर्ण शरीर आतून रिकामं आहे, काहीही नाहीये आणि पूर्ण काळोखाने भरलेलं आहे. आपल्याला लक्षात येईल, की जर तुमचं मन शांत झालं असेल, विचार थांबले असतील किंवा कमी झाले असतील, तर श्वासाची गती अतिशय नगण्य होते. आपल्याला जाणवतही नाही, की आपण श्वास घेतो आणि अतिशय संथ पद्धतीने श्वास चालू असेल. छातीवरती हात ठेवला असेल, तर आपल्याला ठोके ऐकण्याचा प्रयत्न करा. छातीवर हात ठेवलेला आहे. ठोके कॅचअप करण्याचा प्रयत्न करा.
पूर्णपणे शांतता. श्वास जवळ-जवळ नगण्य. आता परत एकदा आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. आपल्या शरीराकडे लक्ष द्या. आपण जिथे बसलेलो आहोत तिथे लक्ष द्या. खोलीतील आवाजांकडे लक्ष द्या. खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष द्या. आपल्या स्वतःचे आभार, आपल्या शरीराचे आभार, ब्रह्मांडाचे आभार. मी आनंदी आहे. मी निरोगी आहे आणि मी धन्यवाद आहे. आय एम हॅपी. आय एम हेल्दी. आय एम वेल्दी. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासायचे आहेत आणि आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. कसं वाटलं? नॉर्मली मी म्हणजे काय म्हणतात, मी कधी डोळे बंद करत नाही कारण मग मला ते डायरेक्ट त्याच्यात आज असं ऍक्च्युली असं झालं त्याच्यामुळे मध्ये जी मोठी गॅप झाली ती त्याच्यामुळे झाली की मी फक्त इन्स्ट्रक्शन देत असते. मी मेडिटेशन करत नाही. मी जर मेडिटेशन करायला बसले तर मग मला विसरायला होतं की मी मेडिटेशन नाही. त्यामुळे मध्ये मला एकदम अचानक नंतर लक्षात आलं की मी मेडिटेशन घेते त्याच्यामुळे मध्ये जरा जास्त गॅप झाली. तर मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही ब्रह्मानंदी टाळी लागली की नाही तुमची? व्हेरी गुड. व्हेरी गुड. हे हे नुसतं एक जरी केलं ना तरी आपण शिकतो रिलॅक्स व्हायला. आपण शिकतो की पूर्णपणे शरीर शिथिल सोडायचे. प्रत्येक एक अनुभव पूर्णपणे आपला श्वास इतका हळू, इतकं रिलॅक्स रिलॅक्स झालं हे कसं कळतं माहितीये? आपल्याला आपला श्वास जणू काही आपण श्वासोश्वासच घेत नाही या स्टेजपर्यंत पोहोचतो. म्हणजे श्वास पहिले जास्त असतो, मग तो कमी होतो. कमी म्हणजे दीर्घ, दीर्घ, हळू, हळू, हळू रिलॅक्स, इतका रिलॅक्स की श्वासाची गती, श्वास हे सगळं पूर्णपणे बदलतं. हार्टबीट 80 वरून 70 वर झाला. कसं कळलं तुम्हाला मॅडम? बस तुम्ही डॉक्टर आहात त्यामुळे तुम्ही पण कसं तुम्हाला कळलं मेडिटेशन करायचं ते आम्हाला पण सांगा जरा. 80 वरून 70 पर मिनिट झाला. आणि चांगलं असतं ना हे? तुम्ही नॉर्मली काय पॅरामीटर्स डॉक्टर्स बघतात? तुम्ही मोजलेत का तुमचे हार्टबीट कसे आहेत ते, की तुमच्याकडे काही वेगळं दुसरं काही आहे? ते कसं कळलं तुम्हाला? आणि दुसरं
तुम्ही नॉर्मली ओके इन्स्ट्रुमेंट लावले होते. परफेक्ट. आणि किती असलं पाहिजे? म्हणजे नॉर्मली आयडियली तुम्हाला काय शिकवतात? किती असलं पाहिजे हार्टबीट्स? नाही इट इज गुड ते मला माहिती आहे, पण नॉर्मली किती असलं पाहिजे? बीपीचा प्रॉब्लेम नाही, पण पल्पिटेशनचा आहे. ठोके जोरात पडून अस्वस्थ वाटले आज. ठोके वाढले का तुमचे? रिलॅक्स नाही झालात मॅडम? 72 बीट्स 72 ठोके असले पाहिजेत माहिती आहे मला. माझे कधी-कधी It's 9 o'clock. 67, 65 पर्यंत असतात. बऱ्याच वेळेला मी मशीनवरती चेक करते त्यावेळेला 65 पर्यंत जातं हार्टबीट्स. एनिवे आपण उगा आता त्या डॉक्टर आहेत म्हणून त्या हे सगळं सांगतात. आपण त्याच्यामध्ये काही जायचं नाहीये. आपल्याला हे सगळं काही कळत नाही आणि आपण त्याच्या मागे पडायचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं की तुम्हाला रिलॅक्स वाटलं की नाही? त्यांना कळतं, त्यांना मोजता येतं आणि त्यांना त्याच्यातलं सगळं समजतं. आपल्याला काही कळत नाही. त्याच्यामुळे ठोके वाढले, कमी झाले, एवढे झाले, तेवढे झाले ह्याच्यामध्ये आपण टेक्निकल ह्याच्यामध्ये आपण पडूया नको. आपण एवढंच करूया की मला शांत वाटलं की नाही, मला रिलॅक्स झालं की नाही, शरीर माझं थांबलं की नाही, श्वास माझा थांबला म्हणजे शांत नाही, म्हणजे शांत आणि एकदम पूर्ण ब्रह्मानंदी टाळी लागली की नाही, हे सगळ्यांनी फक्त बघा. ओके. त्याच्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत धन्यवाद. कानात रातकिड्यांचा ओके, रातकिड्यांचा आवाज काय? ऍक्च्युली बघा म्हणजे कुठला आवाज येते, कारण कामी येईल का म्हणजे त्याचा आम्हाला प्रश्न नाही कळला किंवा अर्थ नाही कळला. पण आपल्याला एक नाद ऐकायला येतो हळू-हळू. इतक्या लवकर नाही येणार. पण आपल्या आतमधला आवाज ऐकायला येतो किंवा आपल्याला आता माझ्या इथे ना बाजूला कुत्रे ओरडतायत. थोडंसं काहीतरी चालू हे सगळं हे असं ब्रह्मानंदी टाळी किंवा हे व्हायला आहे ना, पूर्णपणे शांतता बाहेर पण पाहिजे. कारण आपण तेवढे सीझन नसो ना, तर आपण बाहेर आवाज असल्यावरती आतमध्ये आपण मेडिटेशन करायला थोडं त्रास होतो. म्हणजे बाहेर पण भयान शांतता असेल, तर ते आपल्याला फायदा पडतं. ओके. त्यामुळे म्हणून मग सकाळी करायचं म्हणजे सगळं जग झोपलेलं असतं. त्यावेळेला कुठलाही त्रास नसतो. कुठलाही त्रास नसतो म्हणण्यापेक्षा कुठलाही आवाज नसतो. तर त्याचा फरक पडतो आपल्याला. ओके. चलो. थँक यू अँड बाय-बाय. प्रॅक्टिस करा सगळ्यांनी.